मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। वसंतदादांचं सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळेच आम्ही दादांचं सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं, शरद पवारांचं वक्तव्य। राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं, भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा, निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम केलं जाणार। 21 ऑगस्टला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार। मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाही, शरद पवारांकडून खंत व्यक्त। पुरंदर विमानतळ मोबदला प्रश्नी पवार फडणवीसांशी चर्चा करणार। कमी मोबदला दिला जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राज्यातील सहकारी कारखानदारीला सुरुंग। गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज। खासगी कारखानदार राज्याबाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिकांशी आस्था नाही, शरद पवारांचं वक्तव्य। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पैनगंगा नदीला पूर। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान। पश्चिम विदर्भाला पावसानं झोडपलं। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। एकट्या अमरावती जिल्ह्यात 7000 हेक्टरवरील पिकं बाधित। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस। लिमला महसूल मंडळात मागच्या 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सातखेडा गावात अतिवृष्टी। संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील अडोळे प्रकल्प ओव्हरफ्लो। विसर्ग सुरू करण्यात आल्यानं खडकी आणि रिठत गावालगतच्या शेतांमध्ये पाणी। विसर्ग वाढवल्यास गावात पाणी शिरण्याची भीती। गोंदिया जिल्ह्यातील इटिया डोह धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। विसर्ग करण्यासाठी धरणाला दरवाजे नसल्यानं भिंतीवरून पाणी वाहण्यास सुरुवात। 24 तासात मुंबईच्या उपनगरात 244 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबई शहरात 83 मिलीमीटर। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे। मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांमध्ये परतल्या। मच्छीमारांचं मोठं नुकसान। साखरेचं उत्पादन तब्बल 14% घटलं। श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात वाढ। साखरेच्या दर्जानुसार 43, 48, 50 आणि 65 रुपये किलोनं विक्री सुरू। राज्यातील वाहनधारकांची फास्टॅग वार्षिक पासला पसंती। पहिल्याच दिवशी 96 टोल नाक्यांवरून 6535 वार्षिक पासची खरेदी। अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात दाखल। दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत। शुभांशु शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीनंतरही रशियातून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी। ऑगस्ट महिन्यात रशियातून भारतात प्रतिदिन 20 लाख पिंप खनिज तेलाची आयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये करमाड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। लाहुकी नदी पहिल्यांदा दुथडी भरून वाहू लागली। कुबेर, गेवराई, बनगाव इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।